आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये ग्रुप स्टेजमधील शेवटचा साखळी सामना होणार आहे। दुबईमध्ये दुपारी 2:30 वाजता या मॅचला सुरुवात होईल। ग्रुप ए मधून भारत आणि न्यूझीलंड यांनी यापूर्वी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे। भारत आणि न्यूझीलंडनं साखळी मॅचेसमध्ये प्रतिस्पर्धी बांगलादेश आणि पाकिस्तानवर सहज विजय मिळवला होता। टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे शेवटच्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची शक्यता आहे। टीम इंडियाकडून विराट कोहली, शुभमन गिल हे फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे आता मोठ्या खेळीची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। तर दुसरीकडे केविनने आपल्या दर्जेदार आणि दमदार खेळीनं क्रिकेट फॅन्सची मनं जिंकलेली आहेत। त्यामुळे न्यूझीलंडला पराभूत करून ग्रुप एच्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, आज पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष असेल, क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल, भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज सामना होणार आहे। 25 वर्षांचा वचपा काढण्याची भारतीय संघाला संधी आहे। कशा पद्धतीची भारतीय संघाची ही संधीचं ते सोनं करतील? अगदी बरोबर आहे। 2000 साली जेव्हा या दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक सामने आले होते, न्यूझीलंड वरचढ ठरला होता। 25 वर्षांनी परत एकदा संधी आहे भारतीय संघाला। पण 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। न्यूझीलंडचा संघ अतिशय समतोल आहे। बॅटिंग असो वा बॉलिंग दोन्हीकडे त्यांची अगदी मजबूत बाजू आहे। चांगले त्यांचे बॅट्समन फॉर्मात आहे, बॉलिंग अटॅक चांगला आहे, स्पिनर चांगले आहे आणि त्यांच्याकडे प्लस पॉईंट सगळ्यात महत्वाचा त्यांची फिल्डिंग। जगातली सर्वोत्तम आजच्या घडीला जो कोणता संघ असेल तो न्यूझीलंड संघाकडे बघू शकतो, कारण की आपण पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत त्यांच्या प्लेयर्सनी घेतलेल्या कॅचेस आपण पाहिलेल्या आहे। तर दुसरीकडे भारतीय संघही चांगल्या फॉर्मात आहे। जसा न्यूझीलंड संघ गेल्या 5 वनडे मॅचेस जिंकून आला आहे, तसा भारतीय संघही 5 मॅचेस जिंकून आलेले आहे। त्यामुळे अ गटात कोणता संघ अव्वल राहील त्या दृष्टीने ही संपूर्ण लढत आहे आणि प्रतिस्पर्धी कोण राहील सेमीफायनलमध्ये, तिकडे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्ध कोण खेळेल हे ठरेल ते आजच्या मॅचमधून। भारताकडे बघायला गेल्यास आजच्या मॅचमध्ये काही खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे। खास करून अर्शदीप सिंगला संधी मिळू शकते, शमीच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंत यांनाही संधी मिळू शकते आणि अजून 2 बॅट्समनला आपल्या विकेटकीपरला केएल राहुलला वगैरे विश्रांती देण्याची शक्यता आहे। एकूणच आजची लढत आहे ही काट्याची होण्याची शक्यता आहे। दोन्ही संघ अगोदरच सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाले, पण अ गटात कोणता संघ अव्वल राहील या दृष्टीने हा सामना अतिशय महत्वाचा मानण्यात येतो आहे। अगदी नंबर 1 होण्यासाठी खरं तर ही महत्वाची लढत आहे। काटकी टक्कर पाहायला मिळू शकते। न्यूझीलंडच्या गोलंदाजांचं हे मोठं आव्हान भारतीय संघांसमोर असेल का आणि त्याला भारतीय संघ कशा पद्धतीने प्रत्युत्तर देईल? अगदी बरोबर आहे, कारण की न्यूझीलंडची बॉलिंग बघायला गेलास, खास करून त्यांचे स्पिनर्स म्हणजे त्यांचा कॅप्टन असो स्नॅटर आणि ब्रुस वेल्स हे दोघंही चांगले फॉर्मात आहे। दोघांनी 5-5 विकेट 2 मॅचमध्ये घेतलेल्या आहे आणि पाकिस्तान विरुद्धची मॅच असो न्यूझीलंडची किंवा बांगलादेश विरुद्धची, त्याच्यात त्यांच्या म्हणजे फास्ट बॉलर सोबत स्पिनरची पण कामगिरी उजवी ठरलेली आहे। तर दुसरीकडे भारतीय बॉलर्स पण चांगली कामगिरी करताय, कारण आपण बघितलं बांगलादेश विरुद्ध पण आपण 228 धावांवर बांगलादेशला रोखलं होतं, पाकिस्तानला 241 रन्सवर रोखलं होतं। याचा अर्थ भारतीय बॉलर्सनी आपली कामगिरी चोख बजावली आहे। आता जेव्हा न्यूझीलंड विरुद्ध खऱ्या अर्थाने भारतीय बॉलरचा कस लागणार आहे, कारण की भारतीय बॉलर्स विरुद्ध न्यूझीलंडचे बॅट्समन असा एक सामना पाहायला मिळाला। न्यूझीलंडचे बॅट्समन चांगल्या फॉर्मात असलाय, म्हणजे रचित रवींद्र जो भारतीय मूळ वंशाचा खेळाडू आहे तो गेल्या मॅचमध्ये त्यांनी सेंचुरी ठोकलेली आहे। त्याच्या आधी पण न्यूझीलंडकडनं एक सेंचुरी आलेली आहे। त्यामुळे आजच्या मॅचमध्ये दोन्ही समतोल असलेले संघ आहे, अतिशय काट्याची लढत होण्याची शक्यता आहे। अगदी धन्यवाद अमर, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।